पार्थ काव्यासोबत पूजेला बसायला देतो नकार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत देशमुखांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते. तर त्या पूजेला जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ हे दोन्हीही जोडपे बसणार असतात. काव्या आणि जीवा हे दोघेही या पूजेला बसायला तयार असतात. पण यावेळेस मात्र नंदिनी आणि पार्थ या पूजेला बसायला तयार होत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की आपल्या जोडीदाराला आपल्या सोबत राहायचंच नाहीये. आता आपल्यामध्ये डिवोर्स होणार आहे, तर मग आता पूजेला आपण जोडीने का बसायचं. पण मालिनीताई आणि विक्रम त्या दोघांना खूप फोर्स करतात, म्हणून त्यांचा नाविलाज होतो आणि ते दोघेही पूजेला बसायला होकार देतात. पण त्या दोघांनाही आतमधून अजिबात इच्छा नसते. कारण पार्थ आणि नंदिनीला आता सगळ्यांच्या समोर असं खोटं वागणं आवडत नाही. कारण की त्या चौघांनीही एकमेकांना डिवोर्स दिलेला असतो आणि त्यांचं नातं असंही तुटणार असतं. मग सर्वांच्या समोर हा खोटा दिखावा कशासाठी करायचा असंच नंदिनी आणि पार्थला वाटत असतं. पण तरीही पार्थ आणि नंदिनी नाईलाजाने त्या पूजेला बसतात. आता पूजा सुरू झालेली असते. तर आता पूजा करणारे ते गुरुजी म्हणतात की पूजा झाली की ही दोन्ही जोडपे जन्मभरासाठी एकत्र बांधले जातील. तर आता पूजा सुरू होते आणि पूजेचे विधी सुद्धा सुरू होतात. तर त्या विधीमध्ये पार्थच्या हाताला हात लावून पूजा करायला ते गुरुजी सांगतात आणि मग काव्या पार्थच्या हाताला हात लावते. तेव्हा पार्थला ते अजिबातच सहन होत नाही. तो पटकन रागाने उठतो आणि मालिनीताईंना म्हणतो की ही पूजा कोणासाठी करतोय आपण. मालिनीताई म्हणतात कोणासाठी म्हणजे. तेव्हा पार्थ म्हणतो की जिच्या बरोबर जोडीने मी ते पूजा करायला बसलोय तिला माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर. आता पार्थच्या या बोलण्याने घरातले सगळेजण शॉक होतात. काव्या पार्थकडे बघतच राहते. तर आता या पूजेमुळे पार्थ काव्य आणि त्याच्यामध्ये झालेला डिवोर्स सगळ्या घरच्यांना सांगतो का हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.